नमस्कार भावांनो बहिणींनो, आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलेले आहे मी. आज काहीतरी स्पेशल घेऊन आलेले आहे आणि माझं काहीतरी फेवरेट आहे. मग काय असेल तुम्हाला सांगू का मी? काय आहे माझं स्पेशल आणि फेवरेट म्हणजे माझा खरवस. मला खरंच खरवस खूप आवडतो. तुम्हाला पण आवडतो का नाही हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी आज माझ्या स्टाईलने खरवस कसा करायचा तोही शिकवते. आणि हा खरवस पहिल्या दिवसाचा आहे, वड्यांचा आहे, त्यामुळे खूप अप्रतिम लागतो. मला तो खूप आवडतो. तुम्हाला पण आवडतो का नाही नक्की सांगा बरं का. जस्ट वेट, आता आपण जाऊ आपल्या रेसिपीकडे. ओके. तर मी हा इथं घेतलाय खरवच, जो की 700 ते 750 मिली आहे. मी काही तो वजन नाही केलेला आहे, पण ही किटली इथपर्यंत अशी भरून होती. त्यामुळे त्याच्यात आता त्याच्या मापाने त्याच्या अर्धा आपण ह्याच्यात मध्ये दूध घेऊयात. तुमच्या समोरच मी अंदाजाचे ते मी दूध घेते आणि तुमच्याबरोबर गप्पा पण मारत मारत मला हेच करायला खरंच खूप आवडेल. तर मी माझा इथं व्हिडिओ बनवते आणि मी त्याच्या खरवज आहे ना त्याच्या मी अर्ध दूध घेतलेलं आहे आणि मी असं हे गाळून घेते. गाळून घेतलेलं मला चालतं. तर मग मी ह्याच्यामध्ये अंदाजे साखर घेणार आहे. जसं गोडाचं प्रमाण असेल तसं मी असं मेजर माप असं करून माझं होत नाही. त्यामुळे मी आता इथं माझ्या पद्धतीनुसार मी इथं साखर घेते. तर मग मी ह्याच्या निम्मी साखर जरी मी ह्याच्यात टाकते, म्हणजे गोडानुसार घेणार आहे मी, जस्ट टेस्ट बघत. मग मी ही वाटी आहे ना ह्याच्या अर्धी मी घेतलेली आहे साखर. कारण की जर गोड कमी असेल तर तो जरासं पंचट लागेल, पण तुम्ही घेऊ शकता इतकी साखर. आणि ही साखर घेतल्यानंतर मी आता ह्याच्यात ही वेलची पूड मिक्स करते. तुम्ही ह्याच्यात सुंठ पावडर सुद्धा घालू शकता. तर माझ्याकडे वेलची पूड मी आता केलेली आहे. मी वेलची पावडर ह्याच्यामध्ये घालते. मला जास्त सुंठ पावडरपेक्षा वेलची पावडर जास्त आवडते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी साखर आहे ना ती जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे एकसारखं पटकन. हे असं एवढंच करावं लागतं, ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ह्याच्यात काहीच करावं लागत नाही. सो तुमच्यासोबत आणखीन एक गोष्ट मला शेअर करायची आहे, ती म्हणजे माझं शिक्षण तुम्हाला सांगते 12वी झालेलं आहे, कॉमर्स. त्यामुळे मी जास्त शिकलेले नाही. पण काही लोकांना असं वाटतं की मी खरंच खूप शिकलेले आहे, पण नाही. मी 12वी कॉमर्स माझं झालंय आणि त्याच्यानंतर माझं लगेच लग्न झालं. म्हणजे शिकत असतानाच माझं लग्न ऍक्च्युली ठरलं होतं. पण मी जास्त प्रेझेंटेबल राहते, त्यामुळं लोकांना असं वाटतं की मी खरंच काहीतरी शिकलेली वगैरे आहे, पण असं काही नाहीये. जे काही आहे ते तुमच्यासमोर मी मला खरं सांगायला जास्त आवडेल. पण असं नाहीये की तुम्हाला वाटत असेल शाळेमध्ये हुशार वगैरे नसेल, पण होते मी हुशार होते. अभ्यास पण माझा चांगला होता. पण अचानकपणे लग्न ठरलं. लग्नानंतर पण शिकण्याचा योग होता, पण मला लग्न झाल्यानंतर शिकण्याची इच्छाच नाही होती खरंच. म्हणजे सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या आणि ते शिक्षण पण आपलं व्यवस्थित झालं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे मी शिक्षणाकडे काहीच नाही लक्ष दिलं. जाऊ देत म्हणलं, शिक्षण काय म्हणलं. पण ज्ञान घेतलेलं कधी वाया नाही जाणार, बरोबर आहे. ज्ञान घेतलेलं कधी वाया नाही जाणार आहे. ज्ञान घेतलं तर ते आपल्यासाठी चांगलंच असतं, आपल्या मुलांसाठी. आता मी तर आपल्या मुलांसाठी चांगलं असतं. आपल्याला काही गोष्टी बाहेरच्या कळतात, हे सगळं बरोबर आहे. पण त्यावेळेला माझं जास्त मला नाही इंटरेस्ट राहिला शाळा शिकण्यात, त्यामुळे मी काही शाळा शिकले नाही. त्यामुळं मी माझं घर सांभाळत राहिले आणि त्याच्यानंतर मग मी काही वेगळं काही स्वतःसाठी काहीच केलं नाही असं. मग आपली जगत राहिले जे काय आहे ते. म्हणजे बाकीचं एवढंच माझ्या शिक्षणाचं तुम्हाला सांगायचं होतं. आता तुम्हाला सांगते, जशी माझी साखर आता वितळत आलेली आहे ह्या खरवज मध्ये, आणि माझी ह्याच खरवज मध्ये साखर वितळेपर्यंत मी इथं पातेलं गरम करायला ठेवलंय पाण्यासाठी, उकळायला. हे तुम्ही बघू शकता, इथं पातेले ठेवले गरम करायला आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतले. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे खरवजीचं जे पातेलं आहे हे आपल्याला ठेवायचं. त्यामुळे मी थोडंसं वरती येण्यासाठी हे स्टँड ठेवलं त्याच्यामध्ये. आणि मग हे खरवजचं हे सगळं पूर्ण वितळलं साखर येतली. तुम्ही बघू शकता साखर आली, वितळत आली. तोपर्यंत हे पाणी गरम होऊन जाईल आपलं. पण हे असंच भांड ह्याच्यामध्ये उचलून आपण ठेवायचंय. ओके. मग आपला खरवज रेडी होऊन जाईल. आणि किती वेळ लागेल आपल्याला, तरी अर्धा तास तरी आपण हे असं भांड ठेवू शकतो छान, म्हणजे अंदाज लागेपर्यंत. आणि ज्या वेळेला आपल्याला असं वाटेल, आधी मध्ये एखाद्या वेळेस चेक करायचं एक 10-15-20 मिनिटानंतर की झालंय का. ज्यावेळेला आपल्या जवळ चाकू असतो ना,
तो चाकू ह्याच्यामध्ये हे असंच राहतं, ह्याच्यामध्ये फुगत वगैरे काही फारचं नाही, हे एवढंच राहील. हो, फक्त हे असं उकडून घेतले. काही काही जण हिला कुकरमध्ये पण शिजवतात, पण मी आतापर्यंत कधीच त्याला कुकरमध्ये रिस्क नाही घेतली. येस, मी पण नवीनच आहे स्वयंपाक करणार वगैरे, मला आधी काही इतका स्वयंपाक वगैरे काही येत नव्हता, पण मी असं हळूहळू सगळ्या गोष्टी मी शिकत आलेली आहे आणि असंच करते मी. सो तुम्हाला कसा वाटेल माझा व्हिडिओ, आणि असा तुम्ही ट्राय करू शकता, नक्की ट्राय करा. ओके, बाय. आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. बाय.